हरे कृष्णा. आपण 2 मिनिट भजन करूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर्कटावरी ठेवूनिया, कर्कटावरी ठेवूनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर्कटावरी ठेवूनिया, कर्कटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पायीन श्रीमुख आवडीने, पायीन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. जय राधा पंढरीनाथ, राधा पंढरीनाथ राधे. जय राधा वृंदावन चंद्र, राधा वृंदावन चंद्र श्री राधे. जय राधा कुंज बिहारी, राधा कुंज बिहारी राधे. जय गौरनिताय, गौरनिताय गौरनिताय, जय गौरनिताय. जय जगन्नाथ, जगन्नाथ बलदेव, जय सुभद्रमाय. जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद. जय जय गुरुदेव 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 गुरुदेव. निताय गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल. निताय गौर प्रेमानंदे हरि हरि. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमो पंकजनाभाय, नमो पंकजमालिने, नमो पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांग्रये. नमो रामाय कृष्णाय वसुदेव सुताय च, प्रद्युम्नाय अनिरुद्धाय सात्वतापते नमः. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलं, कलो नास्तेव नास्तेव
नास्तेव गतिरन्यथा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानंद माधवं चैतन्येश्वरं देवम्. आजचा अभंग आहे, भलते जन्मी मज घालिसील तरी. तुकाराम महाराज म्हणतायत, भलते जन्मी मज घालिसील तरी न सोडी मी हरिनाम तुझे. न सोडी मी हरिनाम तुझे. सुख दुःख तुझ देईन भोगिता. सुख दुःख तुझ देईन भोगिता. मग मद चिंता कासयाची. मग मद चिंता कासयाची. तुझा दास म्हणवीन मी अंकिला. तुझा दास म्हणवीन मी अंकिला. भोगिता विठ्ठला गर्भवास. भोगिता विठ्ठला गर्भवास. कासया मी तुझ भाकितो करुणा. कासया मी तुझ भाकितो करुणा. तारी नारायणा म्हणवनी. तारी नारायणा म्हणवनी. तुका म्हणे तुझ येऊ पाहे उने. तुका म्हणे तुझ येऊ पाहे उने. तारिसील तेने अमा तया. तारिसील तेने अमा तया. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा सुंदर अभंग आहे. 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज भगवंताशी बोलतायत. कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंता मी तुमचं नाव सोडणार नाहीये. आणि कुठल्याही दुःखामध्ये, जन्म मरणामध्ये, गर्भवासामध्ये घातलं तरी मला चिंता करायची कारण नाही. कारण मी तुमचा दास आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. आम्ही गर्भवासामध्ये, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये, कुठल्याही योनीमध्ये टाका, आम्ही तयार आहोत. पण भगवंता तुम्हाला उणे पण येईल, कमी पण येईल. त्याच्यामुळं तुमचे भक्त संकटामध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत. आणि तुम्ही त्यांना जर मदत नाही केली तर मग तुम्ही कसले भगवंत. आणि तुम्ही आम्हाला तारणार याच्यावर आमचा विश्वास आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताशी हितगुज करतायत. भगवंताशी बोलतायत, विठ्ठलाशी बोलतायत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीचैतन्य प्रभो श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश. नमः ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते. सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य
प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे. आजच्या तुकामणे अभंग तुकारामाचे या मालिकेमध्ये सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, मला आशीर्वाद द्या की मी महाराजांच्या अभंगावर काही बोलू शकेन. माऊली महावैष्णव तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत आणि महाराजांचे अभंग म्हणजे जे कधी भंग होत नाही, त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही. 500 वर्ष झाले अभंग हे अभंग आहेत आणि आणखीन किती शेकडो वर्ष हजारो वर्ष ते अभंग राहतील, त्याच्यामध्ये काही भंग होणार नाही. तुकोबारायांचं वचन आहे, अमृताची गोडी आली अभंगा. तुकोबाच्या अभंगामध्ये अमृताची गोडी आहे. अमृताने काय होतं, मृत्यू येत नाही किंवा आयुष्य वाढतं. पण हे अभंग रूपी अमृत आहे, याच्यामध्ये गीता भागवताचा सार तुकोबारायांनी सांगितलेला आहे. भागवताचं तत्व याच्यामध्ये भरलेलं आहे आणि हे अभंग आहेत. याचं जर आपण सेवन केलं, ऐकले, वाचले आणि जीवनामध्ये उतरले, समजून घेतले आणि आपल्या जीवनामध्ये उतरले, तर आपल्याला अभंग रूपी अमृत, जसं कथारूपी अमृत सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना दिलं. आणि त्यावेळी इंद्रादी देवता त्या ठिकाणी आले होते आणि ते काय म्हणले, सुखदेव गोस्वामींना, आमच्याकडे अमृत आहे, अमृत, हे अमृत आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही जी कथा सुखदेव स्वामीच्या मुखातून जी कथा परीक्षित महाराजांना तुम्ही सांगणार आहे, ते कथा अमृत आम्हाला द्या. त्यावेळी सुखदेव गोस्वामींनी सांगितलं इंद्रादी देवतांना, निघून जा इथून, चले जाओ, कारण या अमृताची तुलना कथा अमृताशी होऊ शकत नाही. कथा अमृत हे असं अमृत आहे, ते कथा श्रवण केल्यानंतर जे अमृत आपल्याला प्राप्त होतं, जे सुकृत आपल्याला प्राप्त होतं, त्यामुळं पुन्हा जन्म पुन्हा मृत्यूच्या चक्रामध्ये आपण येत नाही. आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. भगवंताच्या धामामध्ये, वैकुंठामध्ये, गोलोकामध्ये अशा प्रकारचं एक कथामृत आहे. जसं कथामृत आहे, व्यासदेवानी लिहिलेली कथा आहे. प्रभुपाद आदी संतांनी त्याच्यावर टीका केलेली आहे. श्रीधर स्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, अनेक महान आचार्य व्यासदेवाची कथा संस्कृत मध्ये आहे आणि त्याचं तात्पर्य प्रभुपादादी संतांनी, तुकाराम आदी संतांनी आपल्या भाषेमधून, आपल्या अभंगामधून, आपल्या ग्रंथामधून केलेलं आहे. ते अमृत आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्या अमृताचं आपण सेवन केलं पाहिजे, त्याचं पान केलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे आणि ते जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या अभंगामध्ये महाराज सांगतायत, भलते जन्मी मज घालीशील तरी. तर भगवंता, तू काय करशील, मला भलत्या जन्मामध्ये घालशील. म्हणजे कुठल्या, मनुष्य सोडून कुठलाही पशु पक्षी किडा मुंगी. आचार्य संत महात्मे सांगतात, भगवंता आम्हाला किडा मुंगी बनव, पण भक्ताच्या घरी बनव. कुठल्याही, तुका म्हणे गर्भवासी चुके घालावे आम्हासी. आम्ही गर्भवास सोसायला तयार आहे, आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे, पण भक्ताच्या घरी. आणि तुमची सेवा, तुमचं नाम,
तुझा विसर न व्हावा. भगवंता, तुमचा आम्हाला विसर नाही झाला पाहिजे, सतत तुमचं स्मरण झालं पाहिजे. स्मर्तव्य सततम विष्णू, विस्मृत्यव्य न जातचित. सतत भगवंता तुमचं स्मरण झालं पाहिजे. सततम कीर्तयंतो मा यतंतश्च दृढव्रता. गीतेमध्ये भगवान सांगतात, ते संत महात्मे असतात ते काय करतात, सतत माझं कीर्तन करतात, सतत माझं स्मरण करतात, सतत माझ्या नावाचं कीर्तन करतात, नित्य माझी उपासना करतात. नमस्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते, नित्यम भागवत सेवा. भागवत सेवा केली पाहिजे. भागवत ग्रंथ भागवत आणि व्यक्ती भागवत, दोन भागवत आहे. आणि भागवतामध्ये सांगितलंय नित्यम भागवत सेवया, भागवताची सेवा नित्य केली पाहिजे. भागवत कथा ऐकली पाहिजे, भागवत कथा वाचली पाहिजे, भागवत कथा श्रवण केली पाहिजे. आणि ते कधी कधी नाही, आठवड्यातून एकदा नाही, वर्षातून एकदा आपण भागवत सप्ताह करतो, तसं नाही. नित्यम भागवत सेवया. नित्य म्हणजे सतत, कंटिन्यू, किमान दिवसातून एकदा तरी, किमान दिवसातून काही वेळ तरी, दररोज. नित्य म्हणजे आपण नित्य कर्म नैमित्तिक कर्म म्हणतो. नित्य कर्म म्हणजे जे रोज आपण करतो, आणि नैमित्तिक म्हणजे कधी कधी. तर आपण हे भक्ती नैमित्तिक नाही पाहिजे. भक्ती कशी पाहिजे, नित्य. नित्यम भागवत सेवया. भलते जन्मी मद घालिसिली तरी न सोडी मी हरी नाम तुझे. महाराज काय म्हणतात, हे हरी, हे श्रीहरी, भगवंताचं नाव आहे हरी, जे हरण करतात भक्तांची व्यथा, भक्तांचं दुःख, भक्तांची चिंता. अनुदिन अनुतापेत तापलो रामराया. हे भौतिक जगत दावानल आहे, आणि याच्यामध्ये सर्वजण तापून निघालेले आहेत, तप्त झालेले आहेत. संसार दावा नल लीड लोक, किंवा अनुदिन अनुतापे तापलो रामराया. हा त्रिविध तापामध्ये आपण तापलेलो आहे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आध्यात्मिक, या तीन तापामध्ये आपण तापलेलो आहे. या संसार दावामध्ये आपण पळून निघालेलो आहे, होरपळून निघालेलो आहे. तरी या संसारामध्ये जरी भगवंता तुम्ही मला घालणार असाल, गर्भवासामध्ये मला घालणार असाल, तर आमची काय हरकत नाही. जसं तुम्ही ठेवाल, ठेविले अनंते तैसीची राहावे. तुम्ही जसं आम्हाला ठेवाल तसं आम्ही राहायला तयार आहे. तुम्ही ज्या गर्भामध्ये 84 लाख योनीमध्ये किडा मुंगी जरी आम्हाला बनवलं, तरी आमचं काही हरकत नाही, कंप्लेन नाही. पण आम्ही काय करणार, न सोडी मी हरिनाम तुझे. कुठल्याही योनीमध्ये, कुठल्याही जन्मामध्ये गेलं तर भगवंता एवढी कृपा करा की तुमचं नाम आम्हाला स्मरण झालं पाहिजे. आम्ही तुमचं नाव सोडणार नाहीये, तुकोबाराय म्हणतात. पुढच्या चरणामध्ये सांगतायत, सुख दुःख तुझं देईन भोगिता. सुख दुःख तुझं देईन भोगिता. आणि तुम्ही जन्माला घालणार म्हणल्यानंतर सुख दुःख प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये प्रत्येकाला सुख दुःख आहे. अगमा अपायनो आणि त्याच तितिक्षस्व भारता. सुख दुःख कसं आहे, हिवाळा उन्हाळा पावसाळा येतो जातो, तसं सुखामागून दुःख येतं, दुःखामागून सुख येतं. आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे चालू असतं. करोडोपती असेल त्यालाही दुःख येतो, एखादा भिकारी असेल त्यालाही दुःख येतो, मध्यमवर्गीय असेल त्यालाही दुःख येतो. दुःखालयम अशाश्वतम, भगवंत गीतेमध्ये सांगतात. हे भौतिक जगत कसं आहे, दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखाचं आगार आहे, दुःखाचं भांडार आहे. आणि या ठिकाणी राहिलं तर दुःख हे भोगावंच लागतं. गर्भामध्ये दुःख आहे, गर्भामध्ये वेदना आहे. हजारो विंचू चावल्यानंतर जे त्रास होतो ते गर्भामध्ये होतो.
हवाबंद डब्यामध्ये पॅक केल्यानंतर आपल्याला जर थोडा वेळ पॅक करून ठेवलं कपाटामध्ये, फ्रीजमध्ये, तर कसं होईल? आपला श्वास गुदमरून जाईल आपण, आणि कधी आपण बाहेर येईल. तर गर्भामध्ये अशा प्रकारचं दुःख आहे. उलट टांगलेलं आहे, खाली मुंडी असते, आणि विष्ठा, किडे, मलमूत्र, रक्त, त्याच्यामध्ये राहावं लागतं रात्रंदिवस. अंधार, अज्ञान, अंधकार आणि दुःख, कष्ट, अनेक कीटाणू असतात, दंत वगैरे. आणि माता जे खाते अन्न, तिखट, आंबट, आपण म्हणतो ना डोहाळे लागले, चिंचा पाहिजे, आंबट खाल्लं पाहिजे, ते मातेच्या जिभेला ते बरं लागतं, पण त्याच्या वेदना त्या गर्भातील बाळाला होतात. त्याला दुःख होतं, त्याला ते सोसावं लागतं, कारण त्याची कातडी, स्किन एकदम सॉफ्ट असते, आणि अशा प्रकारचं तिखट, आंबट तो सहन करू शकत नाही, बोलूही शकत नाही, तोंड दाबून बुक्क्याचा मार. आणि तेव्हा तो काय करतो? भगवंताचा धावा करतो. भगवंता, मला वाचव, मला या गर्भातून बाहेर काढ, मी तुझी सेवा करीन. आणि जेव्हा बाहेर येतो तेव्हा मायेच्या प्रभावामध्ये मी आणि माझं, हे माझे आई वडील आहेत, हे माझं घर आहे, मायेच्या बंधनामध्ये तो अडकतो आणि भगवंतांना दिलेला शब्द विसरून जातो. आणि जो भगवंतांना दिलेला शब्द विसरतो त्याला दुःख भोगावं लागतं. एखाद्यानं जर कमिट केलं, भगवंता मी तुमच्या मंदिराच्या सेवेसाठी 10,000 रुपये देईन, आणि ते जर त्यांनी पूर्ण नाही केलं तर त्याला दुःख भोगावं लागतं. अपराध आहे. तुम्ही संकल्प करू नका, आणि संकल्प केला तर तो पूर्ण करा. अशा प्रकारे गर्भामध्ये कुठल्याही घातलं तरी भगवंता आम्ही तुमचं नाव घेऊ. सुख दुःख तुझं देईन भोगिता. आम्हाला जे सुखदुःख आमच्या जीवनामध्ये मिळेल, गर्भामध्ये मिळेल, कुठल्याही जन्मामध्ये तुम्ही घातल्यानंतर जे सुखदुःख मिळेल ते आम्ही भगवंता तुम्हालाच देऊ. सुख दुःख तुझं देईन भोगिता. आम्ही भोगताना सुखदुःख तुम्हाला देणार. कसं काय? भगवंत गीतेमध्ये सांगतात, यत करोशी यज्जोसी ददासी यत. तुम्ही जे जे कराल, यत करोशी यदश्नासी, जे करता, जे खाता, जे दान देता, जे तपश्चर्या करता, यत तपस्यासी कौतेय तत्कुरुष्व मद अर्पण. तुम्ही जे जे कराल ते मला अर्पण करा. तुम्ही जे खाणार आहे ते मला अगोदर अर्पण करा, आणि प्रसाद म्हणून तुम्ही ते खा, मग तुम्हाला पाप लागणार नाही. आणि तुम्ही कुठल्याही फळाची आशा करू नका. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्गुर्मा ते संगस्त कर्मणी. कर्म करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, तुम्ही करा. यत करोशी, यज्ञ करा, दान करा, तप करा, पूजा करा, अर्चना करा, भक्ती करा, संसार करा, पण त्याचं फळ मला अर्पण. आणि जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा ते तुम्हाला बंधनामध्ये टाकणार नाही, तेव्हा तुम्हाला त्याचा पाप पुण्याचं जे बंधन आहे त्या बंधनामध्ये तुम्ही अडकणार नाही, तुम्ही मुक्त व्हाल. जसं भगवान सांगतात सर्व मला अर्पण करा, तसं तुकाराम महाराज म्हणतात सुख दुःख तुझं देईन भोगता. आम्हाला जे सुखदुःख आमच्या वाट्याला येईल तेही आम्ही तुम्हाला अर्पण करायला तयार आहोत. आम्हाला जे मिळेल सुख आनंद तो मिळाला तरी आम्ही तुमची आनंदाने सेवा करू, आणि दुःख मिळालं तरी आम्ही तुमची सेवा करू. आम्ही तुमचं नाम सोडणार नाही. मग मद चिंता कासयाची. आणि जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतो तेव्हा आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. आपलं तन मन धन सर्व आपण भगवंताला अर्पण करू शकतो. प्राणो अर्थो धियो वाचो. आपले इंद्रिय, आपलं शरीर, आपल्याकडे जे जे काय आहे, धन, आपली वाणी,
सर्व आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो. आणि जेव्हा आपण भगवंताच्या सेवेमध्ये आपलं सर्वस्व अर्पण करतो तेव्हा भगवंत पाहतात आणि मग आपली चिंता, आपलं दुःख भगवंत निवारण केल्याशिवाय राहत नाही. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुझा दास म्हणवीन मी अंकिता. अंकित, एखादं पत्र आहे आणि त्याच्यावर जेव्हा शिक्का मारला जातो, अंकित होतो ते, तेव्हा त्याला किंमत येते. जर सही शिक्का नसेल अधिकाऱ्याचा तर त्याला किंमत नाही येत. मग मी काय होईल? तुमचा अंकित दास होईल, तुमचा अधिकृत दास मी, भक्त होईन, दास होईन, सेवेकरी होईन. तुझा दास म्हणवीन मी अंकिता. जसं नोट आहे, आपण कागद आहे, कागद. नोट म्हणजे काय आहे? एक कागद आहे, पण त्याला किंमत काय आहे? त्याला किंमत आहे कारण ते अधिकृत गव्हर्नमेंट, रिझर्व्ह बँक आणि गव्हर्नर त्याची सही त्याच्यावर आहे, म्हणून त्या कागदाला किंमत आहे. तर गव्हर्नमेंटनं सांगितलं उद्यापासून 2000च्या नोटा बंद, तर त्या कागदाला काही किंमत नाही. उद्यापासून 500च्या नोटा बंद, तर बदलून घ्यायला रांगा लागतात, कारण 500ची नोट बाहेर कोण घेणार नाही. गव्हर्नमेंट अधिकृत अंकित आहे. तुझा दास म्हणवीन मी अंकिला. जसं यमुनेच्या डोहामध्ये कालिया गरुडाला भिवून आपल्या परिवारासह राहत होता आणि त्या कालियाच्या विषानं सर्व पशु पक्षी जलचर सगळे त्या ठिकाणी मृत्यू पावत होते. तेव्हा भगवंतांनी काय केलं? कालियाला पकडलं, कालियाच्या फणावर नृत्य केलं, कालियाचं विष सगळं त्या ठिकाणी काढून टाकलं आणि भगवंतांनी कृपा केली. आणि भगवंतांनी सांगितलं, इथं माझे भक्त, गाई, वासर, गोपाल हे सर्वजण या ठिकाणी राहतात, तुझ्यामुळे यांना त्रास होतोय, तर तू हे डोह सोडून निघून जा समुद्रामध्ये. तेव्हा कालियानं सांगितलं, मला गरुडाची भीती आहे. मोठी स्टोरी आहे. तर गरुडाच्या भीतीनं मी कुठे जाऊ शकत नाही. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, आता मी माझ्या चरण चिन्हानं तुझ्या डोक्यावर अंकित केलेलं आहे, माझे चरण चिन्ह अंकित केलेले आहे. तुझ्या मस्तकावर माझ्या चरणाचे चिन्ह आहेत. आणि जेव्हा भगवंताच्या चरणाचे चिन्ह अंकित आहेत, तेव्हा कुठलाही गरुड तुला काही करू शकणार नाही. गरुड पाहिल की हा भगवंताचा भक्त आहे, याच्यावर भगवंताची कृपा झालेली आहे. आणि भगवंताच्या चरणाचं चिन्ह पाहिल्यानंतर गरुड तुला त्रास देणार नाही. अशा प्रकारे अंकित, तुझा दास म्हणवीन मी अंकिला. अशा प्रकारे मी भगवंता तुमचा दास म्हणवीन. दास दासानु दास, मी तुमचा दास आहे. भोगिता विठ्ठला गर्भवास. हे भगवंता, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, मी जरी गर्भवास भोगीत असलो तरी मी काय म्हणवीन? तुमचा दास. मी तुमचा अंकित राहील, मी तुमची सेवा करीन. गर्भवासामध्ये, गर्भामध्ये, अनेक अनेक जन्मामध्ये, अनेक अनेक योनीमध्ये तुम्ही पशु पक्षी वनचर जलचर कुठल्याही योनीमध्ये मला टाका, कुठल्याही गर्भवासामध्ये मला टाका. भोगिता विठ्ठला गर्भवास, गर्भवास भोगताना आणि अनेक अनेक जन्मामध्ये दुःख भोगताना, सुख भोगताना मी तुमचं स्मरण करीन, मी तुमची भक्ती करीन, मी तुमची सेवा करीन आणि मी तुमचा दास म्हणेन. आजकाल या जगामध्ये दास व्हायला कोणी तयार नाहीये. सर्वांना काय व्हायचंय? बॉस. प्रत्येकाला वाटतं मी बॉस झालं पाहिजे, मी मालक झालं पाहिजे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. जेवढा माणूस मोठा होतो, सीएम पीएम बॉस, तेवढे त्याला जबाबदारी जास्त असते.
ब्रह्मदेव सुद्धा, त्याला सुद्धा दुःख आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी महाराज सांगतात. प्रत्येकाला दुःख आहे. ब्रह्मदेवाला दुःख आहे, अंबानीला दुःख आहे, PM ला दुःख आहे, राष्ट्रपतीला दुःख आहे. दुःख नाही असा एकही प्राणी या जगतामध्ये तुम्हाला सापडणार नाही. अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प, त्यालाही दुःख आहे. हे दुःख काय? कारण आपण भगवंताच्या भक्तीमध्ये नाही. आपण भगवंतांना बॉस मानत नाही, स्वतः बॉस होण्याचा प्रयत्न करतो, म्हणून साठी दुःख आहे. जेव्हा आपण भगवंताचा स्वीकार करतो बॉस म्हणून, गुरूंचा स्वीकार करतो, संतांचा स्वीकार करतो, आणि आपण दास होण्याचा, सेवा करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपलं दुःख कमी होतं, तेव्हा आपल्याला शांती मिळते, तेव्हा आपल्याला आनंदाची प्राप्ती होते. प्रत्येकानं दास झालं पाहिजे. महाराज काय म्हणतात? दादा घेऊन गेला. अरे भोगिता विठ्ठला गर्भवास. 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, कासया मुज मी तुझं भाकितो करुणा. हे पांडुरंगा, मी तुमची करुणा का भागतोय? मी तुम्हाला प्रार्थना का करतोय? मी तुम्हाला विनवणी का करतोय? कारण तुम्ही करुणावतार आहे, तुम्ही दयेचे सागर आहेत, तुम्ही भक्तवत्सल आहे, तुम्ही दीनानाथ आहेत, अनाथाचे नाथ आहेत, तुम्ही माझे नाथ आहेत. आणि म्हणून साठी तारी नारायणा म्हणून, आणि तुमच्याशिवाय या जगतामध्ये तारणहार दुसरा कोणी नाहीये भगवंताशिवाय. अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरिविन धावया न पावे कोणी. कुणी भगवंत सोडायला येत नाही तुम्हाला. जेव्हा यमराज येतात, यमाचे दूत येतात आणि पाश टाकतात आणि तुम्हाला खेचून घेऊन जातात, तेव्हा कुणी तुम्हाला वाचवू शकत नाही. कारण यमराजाचे दूत कुणाला दिसत नाहीत. ज्याचा मृत्यू होतोय फक्त त्यालाच दिसतात. फक्त अजामिलला दिसले होते, आणि अजामिलच्या बाकीच्या घरामध्ये त्या मुलाला, पत्नीला कुणाला दिसले नाही. आणि तेव्हा त्या यमदूताला पाहिल्यानंतर अजामिल काय झाला? जोरामध्ये नारायण नारायण आपल्या मुलाला त्या ठिकाणी हाका मारू लागला भीतीमध्ये. जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण विचार करतो, परिवार आपल्याला वाचवेल, मुलं वाचवतील, पोलीस वाचवतील, डॉक्टर वाचवेल, औषधं वाचवतील, पण कुणीही वाचवणार नाही. कारण परीक्षित महाराजांना शाप मिळाला होता, 7 दिवसामध्ये मृत्यू. परीक्षित महाराजांनी प्रयत्न केला का वाचण्याचा, शापातून मुक्त होण्याचा? ज्यांनी शाप दिला त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांनी स्वीकार केला शाप. आणि मग त्यांनी काय केलं? ज्याचा मृत्यू 7 दिवसामध्ये, जो मरणासन नाही, जो मरणार आहे लवकर, त्याच्यासाठी कर्तव्य काय आहे? चुकताल गंगेच्या काठी साधू संत, हजारो ऋषी, आणि त्यांना विचारलं 7 दिवसामध्ये ज्याचा मृत्यू आहे त्याचं काय कर्तव्य? त्यांनी नाही विचारलं की माझ्यावर आता हे संकट आलेलं आहे, तर याच्यातून मी कसा मुक्त होईल. आपण काय करतो? आपल्याला दुःख आलं की या दुःखातून कसा मुक्त होईल, हे संकट आलं की या संकटातून कसा मुक्त होईल. मग आपण देवाचा धावा करतो, देवा मला यातून वाचव, मग मी तुझं सेवा करीन, 2 किलो पेढे वाटीन, तुझा अभिषेक करेल. भगवंताला काही कमी आहे का? अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्याला तुम्ही 1 किलो 2 किलो स्वीट देऊन विकत घेऊ शकता का? नाही. भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, त्यांना कशाची गरज नाही. आत्माराम आहेत, पण ते भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी या जगतामध्ये येतात, भक्तांना आनंद देण्यासाठी. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृता. दुष्टांचा संहार ते वैकुंठामध्ये बसून सुद्धा करू शकतात.
जसं बलदेवानी एक काळीनी रोमहर्षण स्वतःचा वध केला. ते भगवंताकडे एवढं सामर्थ्य आहे. बलराम सुद्धा भगवंतच आहेत. भगवंता एवढी शक्ती भगवंतापेक्षा कमी नाही. जेवढे भगवान श्रीकृष्ण आहेत तेवढेच बलराम आहेत. आणि तेवढं सामर्थ्य, अद्भुत शक्ती त्यांच्याकडे आहे. भगवंत वैकुंठामध्ये बसून सुद्धा या सृष्टीचा संहार करू शकतात. एक सुनामी आली तर गावाच्या गावात जातात. एक वादळ आलं तर सगळं होत्याचं नव्हतं होतं. ते भगवंत काही करू शकतात. पण ते येतात कशासाठी? परित्राणाय साधूना, भक्तांचं रक्षण, भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी येतात. भक्ताच्या संगतीमध्ये त्यांनाही आनंद मिळतो. कासया मी तुझं भाकितो करुणा, तारी नारायणा म्हणूनी. म्हणून भगवंता, तुम्हीच मला तारू शकता, तुम्ही मला मारू शकता. राखे कृष्ण मारे कहे, मारे कृष्ण राखे कहे. जेव्हा भगवंत तारणार होतात तेव्हा सृष्टीमधली कुठलीही शक्ती तुम्हाला मारू शकत नाही. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया. जेवढ्या शक्ती आहेत ते भगवंताच्या शक्ती आहेत. आणि भगवंताच्या माया त्या भगवंताच्या शक्ती आहेत. आणि भगवंताच्या अंडरमध्ये ते काम करतात. आणि जेव्हा ते बघतात ते भगवंताचे भक्त आहेत तेव्हा मायाही तुम्हाला काही करू शकत नाही. यमदूतांनी जेव्हा अजामिलला नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णुदूतांनी त्यांना थांबवलं, अजामिलला सोडवलं. त्यानं काय केलेलं आहे? भगवंताचं नाव घेतलेलं आहे, नारायण नारायण. नाही म्हणले ते मुलाचं घेतलंय. मुलाचं घेतलं म्हणून काय आणि कुणाचं घेतलं म्हणून काय? तर भगवंताचं नारायण हे नाव भगवंताचं आहे. मुलासाठी जरी घेतलं तरी तो पुण्यवान झालेला आहे. तो तुमचा कस्टमर नाही, आता तो आता भगवंताचा भक्त होणार आहे. आणि मग ते दूत काय केले? संयमनीपुरी यमराज यमधर्माकडे गेले. आणि तेव्हा यमधर्माने त्यांना सांगितलं, जे भगवंताचे भक्त आहेत, जे भगवंताचं नाम घेतात, जे भगवंताची भक्ती करतात, जे गळ्यामध्ये कंठी तुळशी माळा, तिलक, माथ्यावर तिलक लावतात, गळ्यामध्ये तुळशी घालतात, जे भगवंताचं नाव घेतात, त्यांच्याकडे तुम्ही जाऊ नका. ते आपलं कस्टमर नाही. आपली पार्टी वेगळी. जसं पार्ट्या असतात इलेक्शन मध्ये, एक आघाडी, एक गठबंधन, तसं हे आपलं कस्टमर नाही, हे आपल्या पार्टीमधले नाहीये. आपण त्यांना काय करू शकत नाही, कारण त्यांनी भगवंताचा आश्रय घेतलेला आहे. जे भगवंताचे आहेत त्यांना आपण काय करू शकत नाही. यमधर्म आपल्या दूतांना सांगतात, तुम्ही त्यांच्याकडं जाऊ नका, त्यांच्या घराकडे पण जाऊ नका, त्यांच्या गावाकडे पण जाऊ नका. जे भगवंताची भक्ती करत नाहीत, जे भगवंताचं नाम घेत नाहीत, जे रजोगुण तमोगुणामध्ये जे अपराध करतायत, पाप करतायत, त्यांना पकडून आणा. अशा प्रकारचे 4 नियमाचं पालन करत नाहीत, अभक्ष भक्षण करतायत, नशापान करतायत, अनेक प्रकारचे पाप करतायत, अनेक लोकांना फसवतायत, परधन परस्त्रीचं हरण करतायत. अशा लोकांना तुम्ही पकडा, असं यमराज त्या ठिकाणी आपल्या दूतांना सांगतात. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, तुका म्हणे तुझ येऊ पाहे उणे. आणि भगवंता, आम्ही तुमची करुणा भागतो, आम्ही तुमची सेवा करतो, आम्ही तुमचे दास आहोत. आणि तुम्ही जर आमच्यावर कृपा नाही केली, तुम्ही जर आमचं तारणहार नाही झाले, तर तुम्हाला उणे येईल. उणे म्हणजे कमीपणा येईल. तुम्ही तुमच्या भक्तासाठी काय करू शकत नाही. लोक काय म्हणतील, मग देवा तुमची भक्ती कशाला करायची? मग हे बरे ना, अभक्त, असुर, पापी,
खाओ पिओ मजा करो. मग भक्तांना दुःख येत असेल तर मग तुमची भक्ती का करणार? मग तुम्हाला कमीपणा येईल जेव्हा आपला मुलगा किंवा आपले परिवारातला कोणी त्याचं जर आपण रक्षण संकटामध्ये नाही केलं तर लोक काय म्हणतील, बघा वडील होते किंवा वरिष्ठ होते पण त्यांनी याचं रक्षण नाही केलं मुलाचं. मग त्यावेळेस काय होतो, कमीपणा येतो. तसा भगवंत तुम्हाला कमीपणा येईल, कारण आम्ही तुमचे लेकर आहोत. विठू माझा गेकुलवाळा संगे गोपाळांचा मेळा. आणि सोबत कोण आहेत? गोपाळ आहेत, भक्त आहेत. आणि त्यांचं रक्षण जर तुम्ही नाही केलं तर भगवंता तुम्हाला उणेपणा येईल, कमीपणा येईल. मग तुम्ही कसले भगवंत? ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत, भगवंताची सृष्टी पूर्ण आहे आणि भगवंताचे भक्त दुःखामध्ये आहेत. मग कसे भगवंत पूर्ण आहेत? भगवंत काय करतात? आपल्या भक्ताचं रक्षण करतात. भगवंतांनी वचन दिलेलं आहे, वचन न मोडी बोलिले ते. आपल्या भक्तांचं वचन पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वतःचं वचन तोडतात. भीष्माचार्यांनी काय केलं होतं? भगवंतांना शस्त्र धरायला लावीन. आणि भगवंतांनी काय वचन होतं? मी युद्धामध्ये शस्त्र घेणार नाही हातामध्ये, युद्धामध्ये भाग घेणार नाही, मी फक्त सारथ्य करीन, अर्जुनाचा रथ चालवीन, मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. पण जेव्हा भीष्माचार्य भयंकर भीषण युद्ध करू लागले तेव्हा भगवंतांनी अर्जुनाच्या रक्षणासाठी आपली प्रतिज्ञा मोडली. रथावरून खाली उडी घेतली. सुंदर अशा प्रकारचं भगवंताचं रूप आहे. भीष्माचार्य पाहतायत वीर रसामध्ये भगवंत रथामधून उडी मारतायत. पितांबर शोभू लागलेलं आहे, गळ्यामध्ये माळा शोभू लागलेलं आहे, कानामध्ये कुंडल आहेत, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे होतील सकळे. भगवंताचं सुंदर अशा प्रकारचं दर्शन भीष्माचार्य करतायत. आणि भगवंतांनी खाली उतरून काय केलं? एक रथाचं चाक पडलेलं होतं तिथं, भगवंतांनी उचललं आणि भगवंताचं एक नाव झालं रथांग पाणी. भगवंताचे अनेक नाव आहे, अनंत नाव आहे. भीष्माचार्यांनी जेव्हा युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारला, किन जपन मुच्यते जंतूर जन्म संसार बंधनात, या जन्म संसार बंधनामध्ये जे जीव आहेत त्यांनी कुणाचं जप केला पाहिजे म्हणजे मुक्त होतील? तेव्हा भीष्माचार्यांनी सांगितलं, जगत प्रभुम देवदेवम अनंतम, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. आणि तेव्हा विष्णू सहस्त्रनाम, हरि ओम विश्वम विष्णूर वषटकारो, भगवंताचे 1000 नावं सांगितले. त्याचं विष्णू सहस्त्रनाम, त्या विष्णूच्या 1000 नावाचं आपण स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, जप केला पाहिजे. भीष्माचार्य सांगतात. भीष्माचार्यांनी शरशय्येवर पडलेले आहेत, समोर भगवंत आहेत. युधिष्ठिर महाराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. आणि युधिष्ठिर महाराजांना शोक झालेला आहे. गीतेच्या युद्धाच्या अगोदर अर्जुनाला शोक झाला होता की माझे आजोबा, काका, मामा, गुरु, बंधू या सर्वांना मारून मी राज्य भोगणं हे दुःखदायक आहे, हे पाप आहे, हे अपराध आहे. म्हणून अर्जुनाला शोक झाला होता. आणि म्हणून भगवंतांनी गीता सांगितली आणि अर्जुनाचं सांत्वन केलं, अर्जुनाला शोकमुक्त केलं. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादेन अच्युत. भगवंता, तुमच्या कृपेनं माझा मोह नष्ट झालेला आहे. स्थितो अस्मी गत संदेह, माझं मन स्थिर झालेलं आहे, माझे सगळे संशय दूर झालेले आहेत, संदेह गेलेला आहे. आणि तुम्ही जे सांगितलं ते करायला मी तयार आहे. आणि युद्धाच्या शेवटी
जेव्हा 18 औक्षणी सैन्य संपलं, मोजकेच 5-10-15 लोक राहिले. 5 पांडव, आणखीन 2-3 लोक कोण, एवढेच राहिले. सगळं सैन्य संपलं. आणि तेव्हा युधिष्ठिर महाराज राजा होणार, सम्राट, संपूर्ण पृथ्वीचं राज्य सम्राट, अधिपती होणार. तेव्हा त्यांना दुःख झालं की मला सिंहासन मिळण्यासाठी, मला राज्य मिळवण्यासाठी एवढ्या लोकांची हत्या झाली, मीच कारणीभूत आहे. अशा प्रकारचा शोक त्यांना झाला. तेव्हा व्यासदेवानी समजावलं, भगवंतानी कृष्णाने समजावलं, पण युधिष्ठिर महाराज समजत नव्हते. नवे नवे भगवंताची अशी लीला आहे, भगवंत त्यांना समजावू इच्छित नव्हते. आणि जेव्हा भीष्माचार्याच्या समोर युधिष्ठिर महाराजांना घेऊन गेले, युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारलं, आणि तेव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडलेले, पण भगवंताचे महान भक्त आहे. आपल्याला साधे इंजेक्शन सुई जरी टोचली तरी आपण सगळं ज्ञान, सगळं काही विसरून जातो. एवढं दुःख वेदना आपल्याला होतात, आपण विचलित होतो. पण एवढे हजारो बाण शरीरामध्ये घुसलेले आहेत, तरी भीष्माचार्य भगवंताचं दर्शन करतायत. तरी भीष्माचार्य युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्नाची उत्तर देत आहेत. राजधर्म काय आहे, स्त्री धर्म काय आहे, मनुष्याचा धर्म काय आहे, महाभारतामध्ये सविस्तर त्याचं वर्णन आहे. भीष्माचार्य भगवंताचे भक्त आहेत. भीष्माचार्य क्षत्रिय आहेत. भीषण प्रतिज्ञा त्यांनी केली, ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि भगवंताची वीर रसामध्ये भक्ती केली. भगवंताच्या कृपेने त्यांचं सर्व ज्ञान स्मृती, मत्त स्मृती ज्ञान अपोहनमच. भगवान सांगतात, मीच ज्ञान देतो, मीच स्मरण करवितो आणि मीच विस्मृती सुद्धा करवितो. आणि भीष्माचार्याची स्मृती आणि ज्ञान भगवंताच्या कृपेने, आणि ते युधिष्ठिर महाराजांना, सर्व पांडवांना आणि निमित्त करून संपूर्ण जगतासाठी ते खुलं केलेलं आहे. संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी ते ज्ञान भीष्माचार्याच्या मुखातून भगवंतांनी आपल्या भक्ताचा गौरव वाढवण्यासाठी भीष्माचार्यांना त्यांच्या मुखातून ते ज्ञान सर्व जगताच्या कल्याणासाठी अशा प्रकारची योजना भगवंत आणतात, जाणतात, भगवंत करतात. भगवंत काही करू शकतात, अद्भुत आहेत. तुका म्हणे तुझ येऊ पाहे उने, तारीसील तेने अमातया. भगवंत भक्तासाठी ऊन घेतात, कमीपणा पण घेतात. पण लोक भगवंतात तुम्हाला कमीपणा आणतील, उणे आणतील, आणि त्यामुळं तुम्ही काय कराल, आम्हाला तारसाल. तारीसील तेने अमातया, तुम्ही आमचा उद्धार करताल, तुम्ही आमच्यावर कृपा करताल, याच्यामध्ये संशय नाहीये. अशा प्रकारचा विश्वास, अशा प्रकारची दृढता तुकोबाराय आपल्या अभंगामधून भगवंताशी बोलतायत. तर या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल, 84 लाख योनीतून मुक्त व्हायचं असेल, आणि भगवंताच्या सेवेमध्ये, वैकुंठामध्ये, गोलोकमध्ये जायचं असेल, तर आपल्याला भगवंताचं नाम, भगवंताचा जप, भगवंताची सेवा, श्रवणम कीर्तनम केलं पाहिजे. भगवंत भक्ताचं रक्षण करतात. अंबरीशासाठी गर्भवास सोशी, प्रल्हादा कारणे खंबामध्ये प्रकट झाले. भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत केव्हाही काही करायला तयार आहे. नामयाच्या मागे चाले केशीराज, नामदेव महाराजच्या मागे भगवंत चालतात. लाडका भक्त, शेंडीफळ, अशा प्रकारे नामदेव महाराज भगवंताचे खास जवळचे होते. भगवंत काय करतात, आपल्या भक्तांना मदत करतात.
आपल्या भक्ताची सेवा करतात, भक्ताला संकटामधून वाचवतात, भक्ताला मदत करतात, म्हणून ते भगवंत आहेत, ऐश्वर्यवंत आहेत. अंबरीशासाठी गर्भवास सोशी. कुठलेही कार्य भगवंत करतात, कुठल्याही संकटामध्ये भक्तांना वाचवतात, कुठल्याही संकटामध्ये टाकतात, सर्व काही भगवंत करू शकतात. कबीराचे मागे शेलेविनी, गोरोबा जेव्हा आपले मडके बनवतात, गोरा कुंभार, धनाबाई जेव्हा कार्य करते, धनाबाईला दळू लागतात, कांडू लागतात. नाथ महाराजांच्या घरी पाणी भरलं 12 वर्ष. भगवंत भक्ताची सेवा करण्यासाठी लालायित असतात. जसं भक्त भगवंताची सेवा करण्यासाठी लालायित असतात, तसं भगवान सुद्धा भक्ताची सेवा करतात. आणि भगवंत त्या ठिकाणी तारणार अशा प्रकारचा विश्वास जेव्हा आपण सांगतो, जेव्हा आपण भगवंताला शरण जातो, शुभ अशुभ फलरेव मोक्ष से कर्म बंधने, शुभ अशुभ कर्मातून जेव्हा आपण भगवंतांना सर्व अर्पण करतो, तेव्हा मोक्ष से कर्मबंधने, कर्मबंधनातून आपण मुक्त होतो. त्यासाठी चिंता, कुठली चिंता करायची नाहीये, महाराज म्हणतात. मग मद चिंता कास्याची, जेव्हा मी तुमचा दास झालो तेव्हा सर्व चिंता हरण होते, चिंता हरण. अशा प्रकारे भगवंता तुम्ही आहात. चिंता सोडा आणि भगवंताचं चिंतन करा. काळ सारावा चिंतने. अनेक संकट पांडवांना आले. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, लाक्षागृहामध्ये अनेक प्रकारचे संकट. पांडव भगवंताचे भक्त आहेत आणि अनेक संकटामध्ये भगवंतांनी काय केलेलं आहे, त्यांचं रक्षण केलेलं आहे. जन्मोजन्मी तुझा दास हीच माझी भावी आस, पंढरीचा वारकरी वारी चुकोनिदी. अशा प्रकारे प्रार्थना या अभंगामधून संत करतायत. पडता जड भारी दासे आठवा वारी, मग तो होऊनी दिशीन आड घाली सुदर्शन. जेव्हा आपण संकटामध्ये भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोन्ही वेळी आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. संत संग देई सदा, संताचा संग दे. गर्भवासामध्ये घातलं तरी चालेल, पण संताच्या संगतीमध्ये राहिलं तर तुझा विसर न व्हावा. भगवंत तुमचा आम्हाला विसर नाही झाला पाहिजे. अशा प्रकारे भगवंत अनंत आहेत, भगवंताच्या शक्ती अनंत आहेत, भगवंताचे नाम अनंत आहेत, भगवंताचे अवतार अनंत आहेत, भगवंताचे गुण अनंत आहेत, भगवंताचे रूप अनंत आहेत. आणि अशा अनंत अशा भगवंताची, विठोबाची, भगवान पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाची आपण भक्ती करून, त्यांची सेवा करून आपण त्यांच्या धामामध्ये जाऊ शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या ठिकाणी आपण थांबूया. कुणाचा काही प्रश्न असेल, कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. हरे कृष्ण. खूप धन्यवाद प्रभूजी, खूप छान आज पण तुम्ही निरूपण केलं. कोणाला काही विचारायचं आहे का? काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. माताजी हरे आणि कृष्ण माताजी. हो ह्याचं माताजी. रेकॉर्डिंग असतं का हो माताजी ह्याचं? हो, ग्रुपमध्ये टाकत असते मी रेकॉर्डिंग त्याचं. टाकताय का? तुम्ही ग्रुपमध्ये आहात ना, तुका म्हणे ग्रुपमध्ये? तुका हा आहे ना माताजी, आहे आहे. हो, मग मी त्याचं रेकॉर्डिंग टाकत असते हा. क्लासचं. 2-3 दिवसात मी टाकते. हो हो, धन्यवाद आहे माताजी. जे पण डिव्होटी जे तुका म्हणे ग्रुपमध्ये नाही आहेत ना जॉईन झालेले, मी आता लिंक टाकते ग्रुपची, तुम्ही जॉईन करून घ्या जे पण नसतील ते.
तोपर्यंत कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता तुम्ही. हरे कृष्णा. कुणाला काही बोलायचंय, प्रश्न आहे, काही आवडलं, काही नावडलं, काही चुकलं, काय बरोबर? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. सांगितलं तो पॉइंट मला खूप आवडला की भीष्मदेव एवढे बाणांच्या शय्यावरती झोपले होते, तरी सुद्धा त्यांना ते दुःख वेदना नव्हत्या, तरी सुद्धा ते भगवंतांचे गुणगान करत होते. आणि आपल्याला साधी सुई टोचली तरी आपण भगवंतांना विसरतो. तर तशी स्थिती आपली होण्यासाठी प्रभूजी काय करायचं बरं? लगे रहो. सेवा साधना करत राहणे, कारण शुद्ध व्हायला वेळ लागतो. शुद्ध भक्त भीष्म हे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत, भीष्माचार्य. आणि आपलं शुद्धीकरण व्हायला वेळ लागतो. आपल्या इच्छा वासना, अजून आपल्याला वाटतं रसगुल्ला आपल्याला एक दिला तर अजून एक मिळाला तर बरं झालं असतं. या इच्छा जेव्हा आपल्या कमी होतील, वासना कमी होईल, रजोगुण तमोगुण कमी होईल, आपण सत्वातून शुद्ध सत्वाकडे जाऊ. खूप मोठी प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये आपण घातलेलं आहे आपल्याला स्वतःला. आणि केव्हा ना केव्हा आपण एक दिवस गेल्याशिवाय राहणार नाही. गुरूंची आणि भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होईल. तोपर्यंत आपण सेवा साधना करत राहिली पाहिजे. हळूहळू आपल्यात ते दुर्गुण आहेत, आपल्या इच्छा आहेत, आपल्या वासना आहेत, आपले षडगुण आहेत, क्रोध काम, ते हळूहळू कमी होतील. आपण नामजप, अपराधयुक्त नाम जप केला तर आपलं शुद्धीकरण नाही होणार. आपलं शुद्धीकरण होण्यासाठी आपण अपराधापासून वाचलं पाहिजे. आपण दुसऱ्याविषयी वाईट चांगलं काही बोलायचं नाही. आपल्या साधनेवर, भगवंताच्या चरणावर आपलं मन ध्यान केंद्रित केलं पाहिजे. असं जेव्हा आपण करू तर आपण काय छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण दुसऱ्याशी भांडत राहिलो तर आपला आजचा दिवस पण खराब होईल आणि उद्याचा जप पण व्यवस्थित होणार नाही. ते छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर त्याच्यातून आपण स्वतःला सावधान, जेव्हा आपण सावध राहिलं पाहिजे, अपराधापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि गुरुवर, भगवंतावर, गुरु साधू शास्त्र याच्यावर विश्वास ठेवून सेवा साधना करणं. केव्हा ना केव्हा आपण शुद्ध होऊ. हम होंगे कामयाब एक दिन, असा विश्वास आपल्याला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. तुका म्हणे याला गर्भात म्हणजे आवाज त्याच्यामध्ये काय करते? आवाज कट होते माताई, तुमचा आवाज येत नाही क्लिअर. हरे कृष्णा. माताजी आवाज नाही आला, तुमचा कट झाला. परत बोलता का एकदा? आवाज ठीक आहे. हरे अजून कोणाला काही बोलायचं असेल तर. माताजींचं नेटवर्क खराब आहे वाटतं प्रभूजी. ठीक आहे, थांबूयात प्रभूजी आपण इथेच. कोणाचं काही प्रश्न नाही. चालेल. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. हरे कृष्ण. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. हरे खूप कृष्ण खूप धन्यवाद. प्रभूजी, दंडवत माताजी प्रणाम दंडवत सर्वांना. प्रणाम. हरे हरे कृष्णा कृष्णा प्रभूजी, प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. थँक यू सो मच. दंडवत प्रणाम सर्वांना. दंडवत प्रणाम.